जर तुमचं वय आता त्या टप्प्यावर पोहोचलं असेल जिथे 65, 70 किंवा 80 नंतर शरीर हळूहळू साथ देणं कमी करतंय आणि विशेषतः तुमचे पाय आधीसारखे मजबूत राहिलेले नाही, चालताना गुडघ्यांमध्ये वेदना होणे, सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे, वारंवार गोळे येणे किंवा थोडं चाललं तरी लगेच थकवा येणे, तर हे फक्त वय झालंय म्हणून दुर्लक्षित करणं योग्य नाही. अनेक लोकांची अवस्था अशी होते की ते हळूहळू बाहेर जाणं कमी करतात आणि एक वेळ अशी येते की घरातल्या छोट्याशा अंतरासाठी सुद्धा ते विचार करू लागतात. जे लोक एकेकाळी सहजपणे जिने चढायचे, मंदिरात जायचे, बाजारात फिरायचे किंवा मित्रांना भेटायला चालत जायचे, त्यांच्यासाठी आज काही पावलं चालणंही मोठं आव्हान बनतं. प्रत्येक पाऊल जड वाटतं, गुडघ्यांमध्ये टोचल्यासारखं होतं आणि मनामध्ये एक भीती कायम राहते, जर मी कुठे पडलो तर. पण मित्रांनो, खरी गोष्ट अशी आहे की ही परिस्थिती आपण सहज बदलू शकतो. योग्य दिशेने काही छोटे बदल केले तर यात मोठा फरक पडू शकतो. थोडा संयम ठेवून आणि शरीराला योग्य पोषण दिलं तर काही दिवसांतच तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवू लागेल. चालताना आत्मविश्वास वाढेल, शरीराचं संतुलन सुधारेल आणि रोजची कामं पुन्हा सोपी वाटू लागतील. मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की हा बदल नेमका कसा घडवायचा? तर मित्रांनो, त्याचं उत्तर कोणत्याही महागड्या उपचारांमध्ये नाही, तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये आणि आहारातच दडलेलं आहे. वय वाढत गेलं की शरीरामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीनची कमतरता निर्माण होते आणि हेच मुख्य कारण असते हाडं आणि स्नायू कमकुवत होण्यामागे. पण चांगली गोष्ट म्हणजे आपल्या आसपासच अशा अनेक नैसर्गिक गोष्टी उपलब्ध आहे ज्या योग्य पद्धतीने घेतल्यास शरीराला पुन्हा ताकद देऊ शकतात. विशेषतः काही अन्नपदार्थ रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाण्याची पद्धत आयुर्वेदात खूप जुनी आणि प्रभावी मानली जाते. या पद्धतीमुळे ते अन्न पचायला हलकं होतं आणि त्यातील पोषक घटक शरीरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात, ज्याचा थेट फायदा हाडं आणि स्नायूंना होतो. यासोबतच जर तुम्ही काही सोप्या सवयी जसं की हलका व्यायाम, रोज थोडा वेळ उन्हात बसणं आणि वेळेवर जेवण करणं या सवयींचा समावेश केला तर ह्या उपायांचा परिणाम अनेक पटीने वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला भविष्यातही स्वतःच्याच पायांवर चालत राहायचं असेल, कुटुंबासोबत बाहेर फिरायचं असेल आणि पुन्हा एकदा सक्रिय जीवन जगायचं असेल तर ह्या सोप्या पण प्रभावी सवयी आजपासूनच अंगीकारायला सुरुवात करा. कारण मित्रांनो, बदलाची सुरुवात नेहमी आजपासूनच होते. मित्रांनो, वय जसजसं पुढे सरकतं तसं शरीरातले अनेक बदल हळूहळू जाणवायला लागतात आणि त्यात सर्वात आधी परिणाम होतो तो आपल्या पायांवर. चालताना तोल सांभाळायला त्रास होणे, गुडघ्यांमध्ये टोचल्यासारखी वेदना होणे, थोडा वेळ बसून उठल्यावर कडकपणा जाणवणे, हे सगळं केवळ वयाचं लक्षण म्हणून दुर्लक्षित करणं योग्य नाही. कारण ही लक्षणं शरीर आतून कमकुवत होत असल्याचा इशारा देत असतात. हळूहळू मनात एक भीती निर्माण होते, कुठे पडलो तर, चालताना संतुलन बिघडलं तर. आणि मित्रांनो, ही भीतीच व्यक्तीला मागे खेचते. एकेकाळी सहजपणे फिरणारा, मित्रांशी गप्पा मारणारा किंवा कुटुंबासोबत बाहेर जाणारा माणूस हळूहळू स्वतःलाच मर्यादित करू लागतो. मनात अनेक इच्छा असतात पण शरीर साथ देत नाही. मित्रांनो, ही अवस्था फक्त शारीरिकच त्रास देत नाही तर मानसिक थकवाही निर्माण करते. मात्र खरी गोष्ट अशी आहे की ही कमजोरी फक्त वाढत्या वयामुळे येत नाही, तर शरीराला मिळणाऱ्या पोषणाचा योग्य वापर न होण्यामुळे ती वाढत जाते. म्हणजेच आपण जे खातो त्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही आणि इथेच योग्य पद्धतीने केलेला छोटासा बदलही मोठा फरक घडवू शकतो. यासाठी उपाय शोधायचा झाला तर तो कुठल्याही महागड्या उपचारांमध्ये नाही, तर आपल्या साध्या जीवनशैलीतच लपलेला आहे. काही विशिष्ट अन्नपदार्थ जर आपण थेट खाण्याऐवजी रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी सेवन केले तर त्यांचे गुणधर्म अधिक प्रभावी होतात. ही प्रक्रिया त्या अन्नातील पोषक घटकांना शरीरासाठी अधिक सहज उपलब्ध करून देते. याच तत्वावर आधारित एक साधा पण परिणामकारक उपाय म्हणजे मेथीदाणे आणि अक्रोड यांचा एकत्रित वापर. मेथीदाणे सामान्यतः स्वयंपाकात वापरले जातात, पण भिजवल्यावर त्यातील गुण अधिक सक्रिय होतात. ते सांध्यांमधील सूज कमी करण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि शरीरातील अडथळे कमी करण्यास मदत करतात. दुसरीकडे अक्रोड मांसपेशींना बळ देतो, त्यांची दुरुस्ती करतो आणि शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतो. मित्रांनो, जेव्हा हे दोन्ही एकत्र भिजवून खाल्ले जातात तेव्हा शरीराला मिळणारे कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर घटक अधिक प्रभावीपणे शरीरात कार्य करू लागतात. काही दिवस नियमित सेवन केल्यावर चालण्यास स्थिरता येते, वेदना कमी होतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागते. मित्रांनो, हा उपाय अगदी सोपा आहे. रात्री थोडे मेथीदाणे आणि अक्रोड पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर त्याचं सेवन करा. मित्रांनो, हा एखादा चमत्कार नसून शरीराला योग्य पद्धतीने पोषण देण्याची एक शहाणी सवय आहे. मित्रांनो, ह्याचप्रमाणे आणखी एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय म्हणजे काळे तीळ आणि मनुका यांचा संगम. वय वाढल्यावर हाडांची ताकद हळूहळू कमी होऊ लागते आणि त्याचा परिणाम पायांच्या स्थिरतेवर होतो.
अनेकांना वाटतं की हे सगळं वयानुसार होतं, पण प्रत्यक्षात शरीराला आवश्यक खनिजे आणि पोषक घटक योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळे ही अवस्था निर्माण होत असते. काळे तीळ हे हाडांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात, कारण त्यामध्ये असलेले घटक हाडांच्या मजबूतीसाठी थेट काम करतात. तर मनुका शरीरातील पोषणाचे शोषण सुधारतो आणि ऊर्जा वाढवतो. जेव्हा हे दोन्ही पदार्थ पाण्यामध्ये भिजवले जातात तेव्हा त्यांचे गुणधर्म अधिक प्रभावी होतात. ते पचायला हलके होतात आणि शरीरामध्ये लवकर कार्य करू लागतात. नियमित सेवन केल्यास हळूहळू पायांमध्ये ताकद येते, स्नायूंमध्ये लवचिकता वाढते आणि चालण्यात आत्मविश्वास परत येतो. हा उपाय देखील अगदी सोपा आहे की रात्री काळे तीळ आणि मनुका पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचं सेवन करा. सातत्याने ह्याचे सेवन केल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल दिसू लागतात आणि आपण पुन्हा एकदा सक्रिय आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतो. मित्रांनो, अनेक लोकांसाठी खरा त्रास दिवसभराच्या वेदनेपेक्षा रात्रीच्या अस्वस्थतेत लपलेला असतो. झोपायचा प्रयत्न केला की अचानक पायात ताण येणे, स्नायू घट्ट होणे आणि झोप वारंवार खंडित होणे ही समस्या हळूहळू इतकी वाढते की व्यक्ती झोपण्यापूर्वीच अस्वस्थ होऊ लागते, कारण त्याला माहिती असतं की पुन्हा एकदा रात्र बेचैन जाणार आहे. मित्रांनो, अशी तुटक झोप केवळ रात्रीच त्रास देत नाही तर दुसऱ्या दिवशीही त्याचा परिणाम जाणवू लागतो. संपूर्ण शरीर थकल्यासारखं वाटतं, डोकं जड होतं आणि मन चिडचिड होतं. अनेक जण ह्याकडे दुर्लक्ष करतात, पण खरं पाहिलं तर हा शरीराचा एक स्पष्ट संकेत असतो की स्नायू आणि नसांमध्ये योग्य संतुलन राहत नाहीये. शरीरात काही महत्त्वाचे घटक कमी पडू लागतात, जे स्नायूंना रिलॅक्स ठेवण्यासाठी आणि नसांना शांत ठेवण्यासाठी आवश्यक असतात. जर ही अवस्था वेळेवर लक्षात घेतली नाही तर ती हळूहळू दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागते. चालताना आत्मविश्वास कमी होतो, शरीर नेहमी थकल्यासारखं वाटतं आणि मनही बेचैन राहू लागतं. पण आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या समस्येवर उपाय अगदी साध्या आणि नैसर्गिक पद्धतीने करता येतो, जो शरीराला शांतता देतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारतो. मित्रांनो, यासाठी एक अतिशय परिणामकारक आणि संतुलित उपाय म्हणजे बडीशेप आणि मखाने यांचा एकत्रित वापर. बडीशेपमध्ये नैसर्गिकरित्या शांत करणारे गुण असतात, जे स्नायूंमधील अनावश्यक आकुंचन कमी करण्यात मदत करतात आणि नसांना आराम देतात. दुसरीकडे मखाने शरीराला मजबूती देण्याबरोबरच हलका थंडावा देतात, ज्यामुळे शरीरातील उष्णता आणि ताण कमी होतो. जेव्हा हे दोन्ही पदार्थ रात्री पाण्यामध्ये भिजवले जातात तेव्हा त्यांचे गुणधर्म अधिक सक्रिय होतात. बडीशेपचे नैसर्गिक तेल पाण्यामध्ये मिसळून सौम्य शांतता निर्माण करते आणि मखान्यांमधील पोषण शरीरामध्ये सहजपणे शोषले जाते. काही दिवस सातत्याने हे घेतल्यावर फरक जाणवू लागतो. रात्रीचे अकडणे कमी होते, झोप अधिक गाढ आणि शांत लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर हलके तसेच ताजेतवाने वाटते. आणि मित्रांनो, हा उपाय खूपच सोपा आहे. रात्री थोडी बडीशेप आणि काही मखाने पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी पिऊन दोन्ही पदार्थ चावून खा. मित्रांनो, हा छोटासा बदल शरीराला आतून शांत करतो आणि रात्रीची झोप पुन्हा सुखद बनवतो. मित्रांनो, ह्याचप्रमाणे जर तुमच्या पायांमध्ये केवळ वेदना नाही तर कमकुवतपणाही जाणवत असेल, म्हणजेच स्नायू सैल झाले आहेत, पाय बारीक वाटतात आणि चालताना शरीरावर पूर्ण ताण येतो, तर ही स्थिती दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं. अशा वेळी शरीराला योग्य पोषण देणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठी एक प्रभावी आणि पारंपरिक उपाय म्हणजे मुसली आणि बदाम यांचा संगम. मित्रांनो, मुसली ही आयुर्वेदात शरीराची ताकद वाढवणारी आणि स्नायूंना पोषण देणारी औषधी वनस्पती मानली जाते, तर बदाम हे ऊर्जा, पोषण आणि नसांना बळ देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. जेव्हा हे दोन्ही पदार्थ रात्री पाण्यात भिजवले जातात तेव्हा त्यांचे पोषक घटक अधिक सहजपणे शरीरात उपलब्ध होतात. मुसलीचे गुण पाण्यात मिसळतात आणि बदामाचा कडक कवच मऊ होऊन त्यातील पोषण पटकन शोषलं जातं. काही दिवस सातत्याने हे घेतल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसू लागतात. स्नायूंना बळ मिळतं, पायांची स्थिरता वाढते आणि चालताना आत्मविश्वास परत येतो. मित्रांनो, हा उपाय देखील अगदी सोपा आहे. रात्री मुसली आणि बदाम भिजवून ठेवा, सकाळी त्याचं पाणी हलकं गरम करून प्या आणि नंतर ते चावून किंवा बारीक करून खा. हा नैसर्गिक मार्ग शरीराला आतून मजबूती देतो आणि तुमच्या पायांना पुन्हा मजबूत बनवतो. मित्रांनो, आपल्या शरीरातील सांध्यांमध्ये फक्त कमजोरीच नाही तर काही वेळा सूज, गरमपणा, कटकट आवाज आणि चालताना त्रासदायक वेदना जाणवू लागतात. जेव्हा सांध्यांच्या आतील मऊ थराचा नैसर्गिक चिकटपणा कमी होतो तेव्हा टाकलेलं प्रत्येक पाऊल हे जड जाणवतं. बसल्यानंतर उठणं कठीण वाटतं आणि चालण्याचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. मित्रांनो, अनेक जण ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, मात्र ही लहान अस्वस्थता भविष्यात मोठ्या समस्या निर्माण करू शकते. जेव्हा सांध्यांतील मऊ थर कोरडा होतो तेव्हा हाडं एकमेकांवर घासली जातात, सूज येते आणि वेदना वाढतात.
त्याचबरोबर स्नायू आणि नसांमधील ताळमेळही बिघडतो, ज्यामुळे शरीराचे संतुलन प्रभावित होते. आणि त्यामुळे होतं काय की व्यक्ती स्वतःच्या शरीरावर विश्वास कमी ठेवू लागतो. पण मित्रांनो, योग्य काळजी आणि पोषणाने ह्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा करता येते, ज्यामुळे शरीराला पुन्हा सहज चालण्याची आणि हालचाल करण्याची क्षमता मिळते. मित्रांनो, सांध्यांना सहजता देण्यासाठी अळशीच्या बियांसह खजुराचा नैसर्गिक संयोग हा अत्यंत प्रभावी ठरत असतो. अळशीच्या सूक्ष्म बियांमध्ये अशी शक्ती असते की ती शरीरातील सूज नियंत्रित करतात आणि सांध्यांना आतून मऊ ठेवतात. खजूर स्नायू आणि नसांमधील समन्वय सुधारतो, ज्यामुळे अकडणे आणि ताण कमी होतो. रात्री अळशी आणि खजूर पाण्यात भिजवल्याने अळशीचे कठीण आवरण मऊ होते आणि त्यातील जेलसारखे द्रव सांध्यांसाठी नैसर्गिक ग्रीसप्रमाणे कार्य करते. सकाळी रिकाम्या पोटी ह्या मिश्रणाचे सेवन केल्यास शरीरामध्ये हलकेपणा जाणवतो आणि सूज कमी होते. सुरुवातीला थोडी मात्रा घेणे आणि नंतर हळूहळू वाढवणे योग्य ठरते, विशेषतः जर पचन काहीसे दुर्बल असेल तर. हा साधा उपाय शरीरामध्ये संतुलन निर्माण करतो आणि सांध्यांना लवचिक मजबूत बनवतो, ज्यामुळे दैनंदिन कामे वेदना आणि त्रासाशिवाय सहज करता येतात. मित्रांनो, ह्या नैसर्गिक उपायासोबत काही छोटे बदल दिनचर्येत समाविष्ट केल्यास परिणाम अधिक वेगाने दिसून येतात. सकाळी हलके गरम म्हणजेच कोमट पाणी घेणे आणि त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळणे शरीरातील अशुद्ध द्रव बाहेर काढण्यास मदत करते आणि पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषले जातात. यासोबतच सकाळी हलक्या सूर्याच्या किरणांमध्ये काही वेळ घालवणे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देते, जी हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते. तर दिवसाच्या शेवटी पायांना हलकी मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारतं, स्नायूंना विश्रांती मिळते आणि दिवसभराचा थकवा कमी होतो. हळूहळू ह्या उपायांचा नियमितपणे उपयोग केल्यास शरीरामध्ये हलकेपणा आणि आत्मविश्वास परत येतो. चालणे इझी होते आणि सांध्यांची ताकद पुन्हा टिकून राहते. मित्रांनो, काही दिवसांतच सकारात्मक बदल जाणवू लागतात आणि शरीरातील संतुलन देखील हळूहळू सुधारते. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.